कधीकधी आयुष्यात असा एक क्षण येतो की बाहेरून सगळं नीट चाललेलं दिसतं, पण आत कुठेतरी काहीतरी तुटत असतं. आपण काम करत असतो, जबाबदाऱ्या पार पाडत असतो, लोकांशी बोलत असतो, तरीही मनाच्या कोपऱ्यात एक प्रश्न सतत घुमत राहतो. मी योग्य दिशेने चाललो आहे का? अशा शांत पण गोंधळलेल्या क्षणी श्री स्वामी समर्थ यांचं स्मरण आपोआप अंतर्मनात जागं होतं. कोणताही गाजावाजा नाही, कोणताही दिखावा नाही, पण श्री स्वामी समर्थ हळूच आपल्याला हे जाणवून देतात की आयुष्याचा खरा मार्ग बाहेर नाही, तो आपल्या आतच आहे. आज हा विषय इतका महत्त्वाचा आहे कारण बरेच जण प्रामाणिक मेहनत करत आहेत, पण तरीही दिशाहीन वाटत आहेत. कष्ट आहेत, प्रयत्न आहेत, पण मन अस्थिर आहे. कोणी काही सांगतं, कोणी वेगळंच. तुलना, अपेक्षा आणि लोकांचं मत या सगळ्यात आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या निर्णयांपासून दूर जातो. अशा वेळी श्री स्वामी समर्थ हे सांगत नाहीत की सगळं सोडून द्या, तर ते शिकवतात की जे करता आहात ते योग्य भावनेने करा. भाव शुद्ध असेल तर कर्म आपोआप शुद्ध होतं. श्री स्वामी समर्थ यांचा पहिला संकेत अगदी साधा पण खोल असतो. तुलना थांबवा. जोपर्यंत आपण आपलं आयुष्य इतरांच्या प्रगतीशी मोजत राहतो, तोपर्यंत मनाला शांतता मिळत नाही. कोणी पुढे आहे, कोणी मागे आहे, ही सगळी बाहेरची गणितं आहेत. श्री स्वामी समर्थ आपल्याला समजावतात की प्रत्येकाचा काळ वेगळा असतो, प्रत्येकाच्या संघर्षाची रूपं वेगळी असतात. ज्या दिवशी हे स्वीकारलं जातं, त्या दिवशी मनावरचं ओझं थोडं हलकं होतं. यानंतर येतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा, अतिविचार. आपण भविष्याच्या चिंतेत आजचा क्षण गमावतो. पुढे काय होईल, कसं होईल, लोक काय म्हणतील, या विचारांत आपली ऊर्जा खर्च होत जाते. श्री स्वामी समर्थ हे शिकवतात की विचार हवेतच, पण जेव्हा विचार भीतीत बदलतात तेव्हा त्यांना थांबवणंही साधनाच असते. प्रत्येक पाऊल आधीच स्पष्ट नसतं. अनेक वेळा चालायला सुरुवात केल्यावरच मार्ग दिसू लागतो, आणि ती चालण्याची हिंमत श्री स्वामी समर्थ आतून देतात. इथे थोडं थांबून विचार करा. किती वेळा आपण स्वतःच्या मनाचा आवाज दाबला आहे, फक्त दुसऱ्यांना आवडावं म्हणून? किती वेळा आपण स्वतःच्या क्षमतेवरच शंका घेतली आहे? श्री स्वामी समर्थ या शांत क्षणी आपल्याला आरसा दाखवतात. ते सांगतात की तुम्ही कमकुवत नाही, फक्त स्वतःवरचा विश्वास विसरला आहात. आणि तो विश्वास परत मिळवण्यासाठी कोणत्याही मोठ्या विधीची गरज नाही, फक्त खरी श्रद्धा पुरेशी असते. यानंतर दृष्टिकोन बदलतो. आयुष्यातल्या अडचणी अचानक समस्या न वाटता परीक्षा वाटू लागतात. संकट येतं तेव्हा श्री स्वामी समर्थ हे नाही म्हणत की वेदना होणार नाहीत. ते म्हणतात वेदना असतील तरीही हसत सामोरे जा. इथेच आतली शक्ती जन्म घेते. जो माणूस प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी शिकतो, तोच पुढे जातो. श्री स्वामी समर्थ यांची कृपा हीच आहे की ते आपल्याला पडण्यापासून नाही, तर पडून उठण्यापासून ओळख करून देतात. मग येते कर्माची गोष्ट. लोक विचारतात की मी काय करू, कोणता मार्ग निवडू? श्री स्वामी समर्थ यांचं उत्तर सरळ असतं. जे काही कराल ते पूर्ण मनाने करा आणि कुणाचं अहित मनात ठेवू नका. जेव्हा उद्देश स्वच्छ असतो तेव्हा परिणामाची चिंता आपोआप कमी होते. व्यवसाय असो, नोकरी असो किंवा वैयक्तिक आयुष्य, हा नियम सगळीकडे लागू होतो. स्वतःच्या फायद्यासोबतच इतरांचाही विचार केला तर आयुष्यात स्थिरता येते. काही जण म्हणतात की खूप मेहनत करूनही फळ मिळत नाही. अशा वेळी श्री स्वामी समर्थ आपल्याला संयम शिकवतात. प्रत्येक बी लगेच उगवत नाही. काही बीजांना वेळ लागतो, अंधार लागतो, आणि तोच अंधार त्यांना मजबूत बनवतो. हे समजलं की वाट पाहणंही साधना बनतं. घाई कमी होते आणि विश्वास वाढतो. शेवटी एक अतिशय सोपी पण ताकदवान गोष्ट, श्रद्धा. श्री स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा म्हणजे डोळे बंद करून सगळं मान्य करणं नाही. श्रद्धा म्हणजे आयुष्यात जे काही घडतंय ते आपल्याला मोडण्यासाठी नाही, तर घडवण्यासाठी आहे, हा विश्वास ठेवणं. जेव्हा हा विश्वास मनात खोलवर रुजतो तेव्हा भीती हळूहळू निघून जाते. आज जर तुम्हाला आयुष्याच्या एखाद्या वळणावर अडकल्यासारखं वाटत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहेत. प्रत्येक श्वासात, प्रत्येक प्रयत्नात, प्रत्येक पडण्यात आणि प्रत्येक उठण्यात. तुम्हाला फक्त इतकंच करायचंय की अंतर्मनाचा आवाज ऐकायचाय, तुलना सोडायची आहे आणि आपल्या कर्माला श्रद्धेशी जोडायचं आहे. उरलेला मार्ग आपोआप उघडत जातो आणि तुम्हाला जाणवतं की जे आयुष्य कधी ओझं वाटत होतं तेच आता एक शांत, अर्थपूर्ण प्रवास बनला आहे, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने.